विद्यार्थी मित्रांनो, आपण कालपासून मॅग्नेटिझम 11वीचा सुरू केलेला आहे आणि त्याची रिव्हिजन आपण थोडक्यात घेऊया. ची हिस्ट्री आणि प्रॉपर्टीज. तर मॅग्नेटिझमची जी हिस्ट्री आहे, म्हणजे सुरुवात कधी झाली मॅग्नेटिझमची, की सुरुवातीला मॅग्नेटिझम हा शब्द कोणी वापरला किंवा मॅग्नेटिझम कुठं वापरला गेला, तर याची हिस्ट्री अशी आहे की ग्रीसमध्ये मॅग्नेशिया नावाचं एक गाव, there was a village in Greece called Magnesia, where there is a ore of iron called magnetite, and the stones from that ore are called the lodestone, and that stone has the property of attracting the iron substances and other substances, and therefore the name magnet is derived from this Magnesia. Then there is also the evidences of the magnetism used in India by Sushrut in the medicine. They use the magnetism to treat the patients of various diseases. Then Archimedes, he was another the Greek philosopher. He used the magnet, first time practical use of the magnet, to draw the nails of the enemy ship and to sink this enemy ship. And then there is also the use of magnetism in China, where it is used to navigate or to obtain to get the direction for the navigation. But the scientific study of magnetism is start with the William Gilbert, who investigate the magnetism using scientific method, and he also discovered the earth magnetism. He first told that the earth itself, it is a huge magnet of weak magnetism. That's why the magnetic needle or any magnet suspended freely stands in north-south direction. Then Hans Ørsted give the link between the electricity and magnetism. The famous experiment of the Ørsted that the magnetic needle placed near the current carrying conductor deflected, and therefore he concluded that as long as the electric current is flowing through the conductor, the magnetic needle gets deflected, and he concluded that the moving charge produces magnetic field. So in electrostatic we have seen that the static charge produces electric field. आपण बघितलं इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये की स्टॅटिक चार्ज जो आहे तो फक्त इलेक्ट्रिक फील्ड निर्माण करतो, परंतु मुव्हिंग चार्ज जो आहे, म्हणजे जिथं करंट निर्माण होतो, तो मुव्हिंग चार्ज करंट सोबतच मॅग्नेटिक फील्ड पण काय करतो, निर्माण करतो. हे ओर्स्टेडनं सांगितलं. त्याच्यानंतर जेम्स क्लार्क मॅक्सवेल याचे 4 इक्वेशन फेमस आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचे. तर त्यांनी इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम हे एकाच फोर्स फील्डचे 2 वेगवेगळे पैलू आहेत असं सांगितलं. द इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम आर द डिफरंट ॲस्पेक्ट्स ऑफ द सेम फोर्स फील्ड. म्हणजे त्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम, आणि म्हणून ते आपल्याला वेगळं स्टडी करता येणार नाही असं त्यांनी सांगितलं की हे आपण कम्प्युटरली शिकलं पाहिजे, आपण पुढे ते बघणार आहोत. तर हे झालं हिस्ट्री ऑफ द मॅग्नेटिझम. तर मॅग्नेटच्या काय प्रॉपर्टीज आहेत हे आपण 8वी पासूनच शिकत आलेलो आहोत की मॅग्नेट हॅज द अट्रॅक्टिव्ह अँड द डायरेक्टिव्ह प्रॉपर्टी. मीन्स व्हॉट? द मॅग्नेट अट्रॅक्ट्स the iron nails or the other substances, and it comes in horizontal direction, north south direction, when it is freely suspended. की जो आपण फ्रीली सस्पेंड करतो त्यावेळेस तो नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शनला काय होतो, स्थिर होतो मॅग्नेट. आणि म्हणजे ही त्याची डायरेक्टिव्ह प्रॉपर्टी आहे. आणि अट्रॅक्टिव्ह म्हणजे तो एकमेकाला अट्रॅक्ट करतात किंवा रिपेल करतात. आणि डायपोल, तर मॅग्नेटिझम आपण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये बघितलं की सिंगल चार्ज एक्झिस्ट होतो, परंतु मॅग्नेटिझममध्ये असा सिंगल पोल एक्झिस्ट होत नाही. मॅग्नेटिक डायपोल हाच याच्यामध्ये सिम्पल मॅग्नेटिझम आहे. आणि लाईक चार्जेस एकमेकाला रिपेल करतात, अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट करतात. म्हणजे साऊथ पोल जर समोर आणले तर ते एकमेकाला रिपेल करतील, किंवा नॉर्थ एक समोर आणले तरी पण ते रिपेल करतील. आणि साऊथ नॉर्थ पोल किंवा नॉर्थ साऊथ पोल एकमेकाजवळ जर आले तर ते एकमेकाला अट्रॅक्ट करतील. हे त्याच्या प्रॉपर्टीज आहेत. त्याच्यानंतर आपण मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स हे पण बघितलं. तर त्याच्यामध्ये जसं आपण इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स शिकलो
इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये, त्याचप्रमाणे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, इथं फक्त एका शब्दाचा बदल आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स, इथं पण सिमिलर प्रॉपर्टीज आहेत की आपण इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये बघितलं की इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स ओरिजिनेट फ्रॉम द पॉझिटिव्ह चार्ज अँड एंड ऑन द निगेटिव्ह चार्ज. हिअर ओनली डिफरन्स इज दॅट की मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या नॉर्थ पोलपासून सुरू होतात आणि साऊथ पोलवरती संपतात, परंतु इनसाइड द मॅग्नेट याची डायरेक्शन जी आहे ती साऊथ टू नॉर्थ अशी असते. ही इलेक्ट्रिसिटीमध्ये किंवा इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये इलेक्ट्रिक डायपोलमध्ये असं होत नाही. ते पॉझिटिव्ह चार्जवरून निघतात आणि निगेटिव्ह चार्जवरती संपतात, पण इथं तसं होत नाही, तर ते क्लोज लूप तयार करतात, जे इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स क्लोज लूप तयार करत नाहीत. दुसरं सिमिलर प्रॉपर्टी आहे जसं इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्सला आहे तसंच, की ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सला आपण टँजंट काढू कुठल्याही ठिकाणी, तर ती टँजंट काय करते, इट गिव्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट दॅट पॉईंट. Then the another property of magnetic lines of force is that where the magnetic lines of force are crowded, the magnitude of magnetic field is more, and where they are widely separated, the magnitude of magnetic field is weak. Means इथं जर आपण बघितलं तर ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जास्त आहेत युनिट एरियामध्ये, म्हणजे या ठिकाणी याची स्ट्रेंथ जी आहे ज्याला आपण पोल स्ट्रेंथ म्हणतो आपण ते बघणार आहोत. तर इथं मॅग्नेटिक फील्डचं मॅग्नेट्यूड जास्त आहे आणि या आपण जसं जसं इथं बघतोय तर इथं ह्या वाईडली सेपरेट आहेत, म्हणजे एकमेकापासून दूर गेल्या आहेत, तर या ठिकाणी मॅग्नेट्यूड हे कमी असतो. आणि पुढची प्रॉपर्टी म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स एकमेकाला इंटरसेक्ट करत नाहीत, म्हणजे त्या कुठेही छेदत नाहीत. आणि असं जर झालं छेदत नाहीत म्हणजे काय होतं, जर त्याच्या छेदल्या असतं एकमेकाला कुठं, तर युनिकनेस जी आहे डायरेक्शनची ती राहिली नसते. त्यानंतर आपण बघितलं फ्लक्स. फ्लक्स म्हणजे काय, इलेक्ट्रिक फ्लक्स पण आपण बघितलं इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये, त्याचप्रमाणे ते मॅग्नेटिक फ्लक्स आहे. द फ्लक्स इज द नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स क्रॉसिंग द गिव्हन एरिया. आणि त्याला आपण फायनं दाखवतो की ज्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स गिव्हन एरियामधून जितक्या पास होतील त्याला आपण फ्लक्स म्हणतो. आणि या फ्लक्सचं एसआय युनिट वेबर आहे हे आपण काल बघितलं. त्याचसोबत मॅग्नेटिक फील्ड म्हणजे इट इज द मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया. सो बी इज मॅग्नेटिक फील्ड आपण बीने रिप्रेझेंट करतो, जसं इलेक्ट्रिक फील्ड आपण इन रिप्रेझेंट करतो तसं मॅग्नेटिक फील्ड हे बीने रिप्रेझेंट करतो. सो बी इज इक्वल टू 5/A मॅग्नेटिक फ्लक्स पर युनिट एरिया. आणि याचं एसआय युनिट आहे वेबर पर मीटर स्क्वेअर किंवा टेस्ला. अँड 1 टेस्ला इज इक्वल टू 10⁴ गॉस. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स नंतर आपण पाहिलं की बार मॅग्नेट. म्हणजे बार मॅग्नेट कशाला म्हणायचं, तर बार मॅग्नेट म्हणजे काय, इट इज लुकिंग लाईक ए बार, एक बार किंवा रॉडसारखा दिसतो म्हणून त्याला आपण बार मॅग्नेट म्हणतो. आणि बार मॅग्नेट म्हणजे मॅग्नेटिक डायपोल, ज्याला 2 पोल असतात, साऊथ पोल आणि नॉर्थ पोल. हे पोल जे आहेत ते एक्झॅक्टली त्या बार मॅग्नेटच्या एंडला नसतात, हे थोडे आत सरकलेले असतात, हे आपण काल बघितलं. नंतर पोल स्ट्रेन. तर पोल स्ट्रेन म्हणजे काय की एस आणि एन हे 2 पोल आहेत मॅग्नेटला, आणि मॅग्नेटिक डायपोल हा सिम्पल मॅग्नेटिझम आहे. तर पोल स्ट्रेन म्हणजे ॲबिलिटी ऑफ पोल टू अट्रॅक्ट ऑर रिपेल, की या पोल अट्रॅक्ट किती प्रमाणामध्ये करू शकतो किंवा किती क्षमतेनं तो रिपेल करू शकतो, याला त्याची पोल स्ट्रेंथ म्हणतात. तर साऊथ पोलची पोल स्ट्रेंथ ही आपण -QM आहे आणि नॉर्थ पोलची पोल स्ट्रेंथ ही +QM आहे. आणि पोल स्ट्रेंथचं एसआय युनिट हे ॲम्पियर मीटर आहे, हे आपण बघितलं. नंतर डायपोल मुवमेंट, जसं इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट आपण बघितलं तशी तर मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे, त्याला आपण M बारनं दाखवतो. वेक्टर ही वेक्टर क्वांटिटी आहे. सो M बार इक्वल टू QM × 2L bar, where M is magnetic dipole moment, QM is magnitude of one of the pole strength, and L is the length. 2L is the magnetic length, and the SI unit of pole strength is ampere meter square, and it is a vector quantity. Its direction is from south pole to north pole. ह्या मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटची डायरेक्शन जी आहे ही कशी असते, साऊथ टू नॉर्थ असते. त्याच्यानंतर आपण काही बेसिक डेफिनेशन बघितल्या रिगार्डिंग बार मॅग्नेट. याच्यामध्ये पहिली डेफिनेशन आपण बघितली ॲक्सिस. तर ॲक्सिस कशाला म्हणायचं, द लाईन पासिंग थ्रू द 2 पोल्स ऑफ ए मॅग्नेट. ह्या 2 पोलमधून जी लाईन जाते त्याला आपण म्हणतो ॲक्सिस ऑफ ए मॅग्नेट. त्याच्यानंतर इक्वेटरची डेफिनेशन आपण पाहिली. इक्वेटर म्हणजे काय, द लाईन परपेंडिक्युलर टू द लेंथ ऑफ ए मॅग्नेट. ही मॅग्नेटिक लेंथ आहे 2L. इथून इथपर्यंतचं अंतर L, इथून इथपर्यंत L, आणि म्हणून हे पूर्ण जे अंतर आहे S आणि N पोल याच्यामधलं, याला आपण मॅग्नेटिक लेंथ 2L म्हणतो. तर ह्या मॅग्नेटिक लेंथला किंवा ॲक्सिसला परपेंडिक्युलर आणि सेंटर ऑफ मॅग्नेट, मॅग्नेटच्या सेंटरमधून जी जाणारी लाईन आहे याला आपण इक्वेटर म्हणतो. त्याच्यानंतर आपण पाहिलं की इक्वेटोरियल प्लेन कशाला म्हणायचं, की हे इक्वेटर ज्या प्लेनमध्ये आहे
म्हणजे असा आपण जर प्लेन काढला तर या प्लेनला म्हणतात इक्वेटोरियल प्लेन. आणि नंतर इक्वेटोरियल सर्कल. तर इक्वेटोरियल सर्कल म्हणजे काय की या प्लेनवरती या सेंटरपासून सारख्याच अंतरावरती असणाऱ्या सर्व बिंदूंचा संच. द लोकस ऑफ ऑल द पॉईंट्स ऑन इक्वेटोरियल प्लेन विच आर ॲट द सेम डिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ ए मॅग्नेट, याला आपण इक्वेटोरियल सर्कल असं म्हणतो. आणि जो आपण जॉग्राफिक इक्वेटर म्हणतो तो म्हणजे हे अशा प्रकारचं इक्वेटोरियल सर्कल आहे. त्याच्यानंतर मॅग्नेटिक लेंथ इट इज द डिस्टन्स बिटवीन टू पोल्स आहे ना. मी सांगितल्याप्रमाणे की हे पोल जे आहेत ते एक्झॅक्टली एंडा नसतात, ते थोडेसे आत असतात आणि म्हणून मॅग्नेटिक लेंथ ही 2L आहे. आणि जॉमेट्रिक लेंथ म्हणजे प्रत्यक्षात जी मॅग्नेटची लेंथ आहे जी आपण मीटर स्केलचा वापर करून मोजतो याला म्हणतात जॉमेट्रिक लेंथ. आणि मॅग्नेटिक लेंथ आणि जॉमेट्रिकमधलं रिलेशन हे पण आपण बघितलं की मॅग्नेटिक लेंथ इज इक्वल टू 5/6 इंटू जॉमेट्रिक लेंथ.